बंधूंचं ठरलंय आणि दुसरीकडे पुण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींचं अखेर ठरलेलं आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंची सेना असं एक वेगळं समीकरण दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सूत्रांनी ही शक्यता व्यक्त केली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेसोबत अजित पवारांची चर्चा सुरू असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे पुण्यामध्ये भाजप विरोधात सगळ्या पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न दिसतोय। दोन्ही राष्ट्रवादी जरी एकत्र आल्या तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात आणि काँग्रेसला देखील विचारणा केली असेल तरी देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटानं केलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रेवती, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष पुण्यात काय होतं त्याकडे असणारच आहे आणि अर्थात पुण्यात आता दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलेलं एक नवं समीकरण दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। काय अधिकचे अपडेट्स आहे? नक्कीच सौरभ, तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलवरती अनेकांची भेट घेत आहेत। त्यामध्ये इच्छुक उमेदवार देखील आहेत। पण जे महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि पुण्याच्या स्थानिक पातळीवरती हे एकत्र लढतील असा शिक्कामोर्तब सुभाष जगताप यांनी स्वतःहून केलेला आहे आणि याची घोषणा 25 ते 26 तारखेच्या दरम्यान होईल। तर तिकडे दुसरीकडे याचमुळे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पुण्याचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ते पक्ष सोडण्याच्या वाटेवरती आहेत। याबद्दलचं त्यांचा जो निर्णय असणार आहे ते दुपारी 3 वाजता सांगणार आहेत आणि हे देखील त्यांनी NDTV मराठीवरतीच सांगितलं होतं। पण आता त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच आहेत, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे। पण त्यासोबतच कालपासून अशी देखील चर्चा आहे की काँग्रेस आणि अजित पवार यांच्यामध्ये देखील काही चर्चा सुरू असल्याची माहिती खरं तर समोर येते। पण त्यासोबतच जेव्हा काही स्थानिक नेत्यांशी इकडे चर्चा करण्याचा प्रयत्न केला शिवसेना ठाकरे गटाकडून, तर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही आणि मनसे एकत्र आहोत, आम्ही ते लढणार, आम्ही अजूनही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार। पण असंही शक्यता वर्तवली जाते सौरभ की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्र मिळून महाविकास आघाडी म्हणून लढतील आणि भाजपाच्या विरोधात लढतील। भाजपासोबत आता पुणे शहरामध्ये शिंदे गट आहे आणि त्यासोबतच RPI हे असे आहेत। त्या संदर्भातली बैठक देखील झालेली आहे। तर आता आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच रेवती, यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे एकत्र आल्या आणि तिकडे प्रशांत जगतापांनी आपलं राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे, कारण ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। पक्षासमोर एक प्रस्ताव त्यांनी ठेवलाय, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर मी पक्ष सोडेन अशी जगतापांनी भूमिका घेतली आहे। त्यामुळे प्रशांत जगताप राष्ट्रवादीतनं बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आणि याच येत्या 2 दिवसामध्ये जो निर्णय आहे तो प्रशांत जगताप जाहीर करणार आहे। त्यामुळे पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल। जगताप महत्वाचं नाराज आहेत, त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर ते राजीनामा देणार आहेत। मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय। बर, मला कळतंय। बर, त्यावेळेस प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील। बर, अरे, आणि आता तर वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात। बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काही मंडळी होती, आमची काही मंडळी होती। नावं जगताप होते का? प्रशांत जगताप नव्हते। विशाल तांबे होते, अंकुश काकडे, वंदनाताईंबरोबर आमची चर्चा आता सुरू होईल। काही मंडळी त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय, तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। अध्यक्ष